नमस्कार. आता हा नवीन व्लॉग आहे. हा व्लॉग मी बनवणार नव्हतो, पण अमेय बोलला की व्लॉग बनव आणि श्रेया पण बोलली व्लॉग बनव. आता मी गावाला आलो आहे आणि आम्ही असंच फिरतोय. आता गावाला काय काय मजा करतो ते आता या व्लॉगमध्ये मी दाखवणार आहे. आणि अमेय हाय बोल. हाय. अमेय माझा आता नवीन सबस्क्रायबर आहे आणि तो आता माझा व्लॉग बघणार आहे नेहमी, बरोबर ना? आणि श्रेया पण बघणार आहे. चल बघूया आता आपण गावाला काय काय करतोय. काय येतोय? हे माझं गाव आहे. हे आमचं कुंपण आहे. हे माझं घर आहे आणि अमेयचं घर आहे. अमेय तुझं घर आहे ना? खलीफाचं काय ते होतं ना, काय होतं? काय हे छत्रपती शिवाजीचं महाराष्ट्र हे होतं ना, हा. त्यामध्ये केलं. अच्छा, तिथे बघितलं काय तू? आता आपण कुठे चाललोय? कसं जायचं? कसवात काय आहे? कसं तुझा काजू हे असतं, काजू अजून ते, आपण आधी इथेच निशाणा लावूया ना. काय मग? आजचा निशाणा तुझा. अरे खाल्लेले आंबे पकडतोयस तू ते? खालचे पडले तर चांगले चांगले हा. ते पिकले असतात. सनसेट आहे ना, किती छान वाटतंय ना. मुंबईमध्ये नुसती ट्रॅफिक असते, हे किती छान वाटतंय बघ. एक आमचं आंब्याचं झाड होतं पण ते गेलं. सर्वात टेस्टी आंबे होते इकडे आणि हे एक झाड एक आहे. पण या झाडाला पण हा पण झाड नाराज आहे यावर्षी. आंबे नाही दिले या झाडाने. तू बघितले काय त्याच्यावर ना आंबे? नाही बघितले. कुठे गेले याचे आंबे? हे माझ्या घराचा बॅक साईड आहे आणि हे आमचा मद्रासी जॅकफ्रूट, मद्रासी फणस माझ्या पप्पाने लावलेला. हा मग काय? डायनासोरचे अंडे. डायनासोरचे अंडे? जॅकफ्रूट नाही आहे? नाही. याला अमेय बोलतो हा डायनासोरचे अंडे आहे. माझ्यातून डायनासोर निघणार अमेय? तू बघितलं निघताना? इथे एक आंब्याचं झाड होतं, ते पण गेलो. आणि अमेयची इथे गुरं होती पण अमेयची गुरं पळून गेली. आता अमेय इथे राहणार आहे. आम्ही तू इथे राहणार आहेस ना आता? अरे मला तू पप्पा बोलत होते तुझे, तू इथे राहणार आहे. हा, तुला इथे घर बांधणार आहेत. हा वाडा होता. आता का शेती नाही, गुरं नाही, सर्व मुंबईला. एक पण आंबा नाही का? कोण पाणी देत नाही का? अरे हा छोटं झाड आहे म्हणून आंबे येत नाही. कधी कधी येतात पण आणि कधी नाही येत. असं आहे का? गायब झाले. भारी रे. तू आंबे तू कुठे कुठून शोध लावतोस? आंबे गायब होतात, फणसाच्या झाडाला डायनोसॉरची अंडी येतात. काजू सर्व संपले कारण मी लेट आलो नाही महिन्याच्या. कुठे कुठे वर? काजू खाऊ शकतो मग? असं आहे काय? थँक्यू. त्या काजू घेऊन आले मला. आता आम्ही काहीतरी करतोय. आम्ही तुला नाही भेटणार काजू. काहीतरी घेऊन आला आम्ही.
आम्ही तुझ्या एवढंच काजू आहे. हा ही आमच्या गावची सुंदर नदी. मे महिन्याच्या 25 तारखेला पण एवढं पाणी आहे. पाणी खूप छान असतं. पावसाच्या वेळी या नदीचं धबधब्यात रूपांतर होतं. त्या वरच्या डोंगरावरनं हा धबधबा येतो आणि हा इथून असा खाली निघून जातो. आज आपण वाकवलीला चाललो आहे. तिकडे माझा मित्र आहे अतिश, त्याच्या घरी चाललो आहे आपण. त्याचं नवीन लग्न आलं, लग्नाला काही येता आलं नाही म्हणून आता त्याला शुभेच्छा द्यायला चाललो आहे. आणि तिथे एक आंब्याची नर्सरी आहे. बघूया त्या नर्सरीमध्ये काय आहे ते, त्यात आपण बघायला चाललो आहे. आता आपण ही नारळाची नर्सरी आहे आणि इथे सुपारीचे पण झाड आहेत. ही पूर्ण नर्सरीमध्ये आलो आहे आपण आता आंबे घ्यायला. ही वाकोलीची आंब्याची नर्सरी आहे. एक आंब्याच्या कलमाची झाड आहे, रत्नागिरी हापूस. केसर आंबा कलम करायचं काम चालू आहे. किती महिन्याची झाड आहे ती? रोप आहे बाटे. बारके रोप आहेत का? त्याला असं कलम केलं जातं का? 1 महिना लागतो त्याला वर यायला. केसर आंबा कलम करतात आहे. हे वरती काय लावलं? केशर आंब्याची स्टिक. केसर आंब्याची स्टिक. अच्छा. आणि हे आंबे कुठले? हे गावरान बाटा. गावरान बाटा. गावरान बाट्याला अशी केसर आंब्याची स्टिक लावली जाते. आपल्याला व्हरायटी पाहिजे तिचं स्टिक लावायची. अच्छा, म्हणजे या गोष्टीला कलम म्हणतात. सर्व बोलतात कलमाचे आंबे, कलमाचे आंबे, तर ह्या पद्धतीला कलम बोलतात. हा केशर आहे, हापूस, आम्रपाली, शिंदू, अशा व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये. हे सर्व कलम केलेली झाड आहेत. पण तेच करताय का? केशर हे साधारण कधी लावले जातात? ह्या बाट्याला आता महिना झाला. अच्छा, बाट्याला महिना झाला. आणि नंतर हे कलम केल्यानंतर किती दिवसाने? हे 20-21 दिवसांची क्रिया चालू होती वरची क्रिया चालू होते. हा. हे रत्नाचे हे वरचे हे कुठून आणलेत तुम्ही? ते तिकडून पंढरपूर साईड, साताऱ्यातून. साताराच्या इथून. तिथे एक यांची नर्सरी असते वेगळी? नाही, त्या बागा असतात ना, बागा असतात शेतकऱ्यांच्या. ओके ओके. ते बुकिंग करून मग ते आणायचे. आपली पण झाडं असतात पण ती उपलब्ध काळी नसते ना. बरोबर. रोप तयार झाल्यामुळे मग ते बाहेर राहणार. आंब्याप्रमाणे नारळाची पण नर्सरी आहे इथे. आणि बाटा लावून ठेवलेत. हे सर्व बाटा लावून ठेवलेत ना?
हा माझा मित्र अतिश, याच्यामुळे आपण आज या नर्सरीमध्ये आलोय. ही जांभळाची नर्सरी, जांभळाची रोपटे ती. तुला काय भेटत नाही. पहिलं म्हणजे एक कंपाऊंड बांध. पहिली गोष्ट पहिली कंपाऊंड बांध आणि मग ही सुपारीची रोप आहेत सर्व. आज आपण चाललोय आपल्या गावच्या रानातल्या आंब्याचे आंबे तोडायला बाबांबरोबर. माझ्या आजोबांनी हा रानात लावलाय आंबा. ते त्यांना माहिती होतं की मी कधी आलो तर तिकडे कधी जाणार नाही राहणार, तर आंब्याच्या निमित्ताने तरी जाईल माझा नातू, म्हणून त्यांनी तिकडे लावलाय. तर आज चाललो आम्ही आंबे काढायला. तर बघूया आपण कसे आंबे काढतोय ते. हे आहे आमचं आंब्याचं झाड, कलमाचं, माझ्या आजोबांनी लावलं. हे आंबे आहेत, पिकलेले आंबे, गावठ झाडाला पिकलेले आंबे खाली आलेले आहेत. हे माझ्या आजोबांनी झाड लावलेलं झाड आहे, रत्नागिरी हापूस आंबा. एवढं एक फळ असतं त्याचं. हे एक फळ आहे, एक फळ आहे. खूप आंबे आलेत यावर्षी. एवढं आहे तर आता आपल्याला माहिती नव्हतं एवढं. चुपायचा रायवळी आंबा. खूप आंब्याची झाडं, चुपायची, रायवळी खूप छान लागतात ती. आता जंगलात फिरतोय, खूप वेळ झाला, अर्धा तासापेक्षा जास्त झालाय. हे सवय नसल्यामुळे थोडी थोडी भीती वाटते, कारण या जंगलात कोणच नाहीये. मी खूप पाठी राहिलोय, माझ्याबरोबर आलेले ते सर्व निघून गेले. तर मला आता जावं लागेल. पण जंगलातून फिरताना ना खूप मजा येते. कुठे गेले? काटे बिटे असतात, लागायची भीती असते अशी काटे.
पण झाड चुकून जातं, मरून जातं. आणि ते जे आहे ना ते आपल्याला सुद्धा म्हणजे हानिकारक आहे. हानिकारक त्याला औषधं काय नाही. अच्छा, हे ओरिजिनल प्युअर म्हणजे ऑर्गॅनिक, पूर्ण ऑर्गॅनिक. हा असं हा. म्हणजे औषध फवारणी केली ना तर मग त्याला ती सवय लागते. अच्छा, याला कधी मारलंच नाही औषध? आणि जे व्यापारी असतात ना, फवारणी घ्यायला राहत नाही, कारण ते पूर्ण पकडला पाहिजे. त्यांना पण फायदा झाला पाहिजे. ते चालेल, चला आता हे भरून निघूया आपण. श्रावण महिना आणि बाजूला पण महिन्यामध्ये आला ना, तर भरपूर ते हिरवं झाड तर अशा प्रकारे आपली गावची ट्रिप संपलेली आहे आणि आपण मुंबईच्या दिशेने रवाना झालेलो. आता आपण कशेडी घाटाच्या बोगद्यामध्ये शिरत आहोत आणि आपला ब्लॉग संपत आहे.